बुलेटिनमध्ये अत्यंत महत्त्वाची बातमी येते। शिवसेना पक्ष चिन्ह आणि आमदार अपात्रता प्रकरणावर सुनावणी सुरू झाली। ठाकरेंकडून वकील कपिल सिब्बल युक्तिवाद पूर्ण करणार असून त्यानंतर दुसरे वकील अभिषेक मनू सिंघवी बाजू मांडण्याची शक्यता आहे। यापूर्वीच्या केसेसचे दाखले देत सुनावणीत आज काय युक्तिवाद होतो याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। आपण बघतोय सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी सुरू झाली। दोन्ही बाजूंकडून पुन्हा एकदा युक्तिवाद केला जाईल। तर ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल हे आज युक्तिवाद करणार आहेत आणि त्यानंतर दुसरे वकील अभिषेक मनू सिंघवी हे देखील या प्रकरणी युक्तिवाद करतील। तर शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात पुन्हा एकदा सुनावणी सुरू झाली। आता या सुनावणीत आज नक्की काय युक्तिवाद होतो याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। आज पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष चिन्हाबाबत सुनावणी सुरू झाली। ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल हे आता या प्रकरणी सुनावणीत बाजू मांडणार आहेत, तर दुसरे वकील अभिषेक मनू सिंघवी देखील या प्रकरणी बाजू मांडतील। यापूर्वीच्या अनेक केसेसचे दाखले आजच्या युक्तिवादात दिले जातील। तर आज जो युक्तिवाद केला जाईल यामध्ये आता नक्की काय युक्तिवाद केला जाणार आहे याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय आणि पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात आज सुनावणी सुरू झाली। निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरेंनी केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू होते। गेल्या काही दिवसांपासून सातत्याने या प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे आणि आज पुन्हा एकदा शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू झाली। ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल आता उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या वतीने बाजू मांडतील।